जय बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या बॉल वरती आलिया ही सिंगल. यावेळेस व्हाईट बॉल. एक ओव्हरची पॅनल्टी म्हणजे मी म्हणेल फार मोठी पॅनल्टी आहे. आणि फलंदाज होतील बाद. विकेट्स होत असताना पतन. पहिला धक्का बसतोय. डीज आहे. जय हनुमान क्रिकेट संघ भोईरपाडा विपक्ष श्री मसोबा चिकनगर अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. आणि विकेट फलंदाज बाद थोडक्यासाठी म्हणून बोलतो वेळ वाचवणं गरजेचं आहे. ते इथे आले आणि बॅटर बाद झाले. ड्राईव्ह करतायत कव्हरच्या दिशेला. सिंगल ऍड होईल. फलक पुढे सरकेल आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 6. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर रोहन पाहायला मिळतील. रुपेश पाहायला मिळतील. अगदी ड्राईव्ह करतायत लॉंग ऑफच्या दिशेला. सिंगल कंप्लीट होईल. धावसंख्या फलकावरती 7 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय. खूप चांगला स्ट्रोक. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आजच्या दिवसामधील पहिला दमदार चौकार. येस निलेश काळे यांनी देखील एक स्ट्रोक मारलेला आहे चौकाराचा. आणि हा दुसरा या मॅच मधला पहिला चौकार आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला 12 पाहायला मिळतील. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज तयार रोहन. आणि विकेटचं पतन. फलंदाज होतील बाद. आणि आता ही लास्ट विकेट आहे. नवीन बॅटर मनीष आपल्याला पाहायला मिळतील. चॅलेंज या संघाने फिल्डिंग घेतली आहे. सो लगेच मॅच संपली की फिल्डिंग लावून घ्यायची विनंती असेल. आणि इथे सिंगल ऍड होईल. स्ट्राईक देखील चेंज होईल. धावफलक देखील 13 या आकड्यावरती. विकेट्स गेलेत मात्र तरी देखील रन रेट मेंटेन केला जातोय. आणि शेवटची जोडी मैदानावरती पाहायला मिळते. आणि विकेट. फलंदाज होतील बाद. धावसंख्या 13. 14 धावेंचं लक्ष असेल ते म्हणजे टीम चिकनगर संघाला. 4 ओव्हर 14 रन. बाळा आता लगेच बॅटिंग साठी उतरा.
मोलाचं सौजन्य लाभले त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ॲज अ बॅटर ते आता खेळतायत. 4 षटकं 14 धावांची आवश्यकता. फक्त दिशा दाखवली, सिंगल ऍड होईल. फलक 1 या आकड्यावरती पाहायला मिळते. आमचे अगदी जवळचे मित्र मिस्टर जीवन इथे उपस्थित आहेत. जीवन वेलकम, सहर्ष स्वागत आहे. सकाळच्या सत्रामध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. गुरुबाई यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फार मोठी स्टारकास्ट या संघाची देखील एक मागील हंगामामध्ये फार चांगल्या टच मध्ये हा संघ होता. आणि कॅरी, लाडका कॅरी कोणाचा ते समजून जा. येस, सिंगल ऍड होईल पुन्हा एकदा. धावफलक पुढे सरकेल आणि धावसंख्या फलकावरती 3 पाहायला मिळेल. 4 चेंडू 3 धावा. बॉलिंग चांगली होती नो डाऊट, पण थोडेसे 3 ते 4 रन अजून देखील पाहिजे होते. आता लगी नजर. 4 धावा फलकावरती आहेत. 4 रन्स ऑन द बोर्ड. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. क्या बात आहे, फिल्डिंग आहे लाजवाब. एफर्ट चांगलं पाहायला मिळतोय. जितके तितके पुरेसे आहेत असं तो सांगतोय. आम्ही आलोय, आम्ही लढून जाणार. भले आमच्यामध्ये 5 खेळाडू आहेत, पण आम्ही लढणार. आणि येस, पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल. 5 विजयासाठी 3 षटकं आणि 9 धावांची आवश्यकता. 3 षटकं 9 धावा. चला थोडस स्पीडअप करायचं. 3 षटकं 9 धावा. क्या बात आहे. कॅप्टन पाहिजे तर असं पाहिजे. फिल्डिंगचा एफर्ट बघितला, रिवॉर्ड म्हणून त्याला ओव्हर दिली. आम्ही रक्तबंबाळ होऊन फिल्डिंग करतो, आमचा कॅप्टन आम्हाला ओव्हरच देत नाही. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते, फार चांगली गोलंदाजी. पहिलाच बॉल वळणारा आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर गिरकी घेतली. बॅटची देखील एज लागली. कीपर थोडेसे लांब होते. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला. बॉल वळला आणि फलंदाज बाद झाले. विकेटचं पतन. डीजे आणि येस, बॉल्स बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. चौकार आलेला आहे. 4 धावांची आवश्यकता आहे. आणि पुन्हा एकदा स्ट्रोक, जबरदस्त बॉल सीमा पलीकडे. चौकार, विजयी चौकार आलेला आहे.